या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10 हेड मेकॅनिकल फीमेल क्रोकी कशी ड्रॉ करायची। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मेकॅनिकल पेन्सिल, शार्पनर, इरेजर, 6 इंच स्केल आणि 12 इंच स्केल। आपण A3 साइजचा शीट घेतलेला आहे क्रोकी ड्रॉ करण्यासाठी। सो आपण ड्रॉ करत आहोत 10 हेड मेकॅनिकल फीमेल क्रोकी। त्यासाठी सर्वप्रथम करायचं आहे आपल्याला काय तर जो लेंथ वाइज लॉन्गेस्ट पार्ट आहे तसे आपल्याला शीट ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर शीटच्या एकदम मिडलला एक लाईन मार्क करून घ्यायची आहे। त्या लाईनवरती स्टार्ट पासून पर इंच वाइज 10 पॉइंट्स मार्क करून घ्यायचे। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आपण जी मेकॅनिकल क्रोकी ड्रॉ करतोय तिची थिअरी आहे 10 हेड्सची। सो बेसिकली आपण पर इंच प्रमाणे 10 इंचेस मार्क करून घेतलेले। आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला पर इंच आहे, जो प्रत्येक पॉइंट आहे त्याला पॅरलर लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। तर आपण काय करू, 0 पॉइंट पासून पर इंचवरती आपण हॉरिझॉन्टल लाईन्स जे प्रत्येक पॉइंटला पॅरलर असेल अशा आपण लाईन्स ड्रॉ करून घेऊ। सर्व पॉइंट्सवरती आपल्याला या लाईन्स ड्रॉ करायच्या आहे, जेणेकरून आपण पुढील जे स्ट्रक्चर बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला या लाईन्सची हेल्प होईल। आपल्याला मार्किंगसाठी या लाईन्सची हेल्प होणार आहे, म्हणून आपण लाईन्स मार्क करतो। अशा प्रकारे आपण 10th हेडपर्यंत लाईन्स मार्क करून घेतलेल्या आहेत। सो आपला 0 to 1 पॉईंटमधला जो ब्लॉक आहे तो आहे हेड ब्लॉक। म्हणजे काय, या ब्लॉकमध्ये आपल्याला हेड ड्रॉ करायचा आहे। त्यासाठी आपण पहिले काय करू, इंचेस आहेत ना ते शिकून घेऊया। सो बेसिकली जिथून स्टार्ट होतो तो असतो 0 पॉइंट, त्यानंतर जो फर्स्ट इंच असतो तिथे आपण 1 पॉइंट येतो। 0 to 1 इंचच्या मिडलला जी लाईन असते जी त्या दोघांपेक्षा थोडी शॉर्टर असते त्या पॉइंटवरती हाफ इंच मार्क होते। 0 पासून हाफ इंचच्या मिडलला जो पॉइंट येतो, जी लाईन येते जी त्या दोघांपेक्षा शॉर्टर असते, तिथे तुमचा 1/4 पॉइंट मार्क होतो। सिमिलरली त्याच्यामधले जे पॉइंट्स असतात ते असतील या प्रकारे 0 1/8 इंच, 1/4 इंच, हाफ इंच, 3/4 इंच आणि हा 1 इंच। सो इंचेसचं मेजरमेंट कसं करायचं आहे हे आपल्याला समजलं आहे। सो आपल्या हेडची जी विड्थ आहे ती आहे 3/4 इंच। तर आपण काय करणार आहोत, 3/4 इंचला इक्वली मिडल लाईनपासून लेफ्ट आणि राईट साईडला डिवाइड करणार आहोत। सो 3/4 इंचचा मिडल घेतला आहे आपण इथे। दोघं पॉइंट आपण मार्क केलेत। सिमिलरली काय करायचं आहे, या दोघं पॉइंट्सला खाली एक्सटेंड करायचं आहे पॉइंट 1च्या लाईनवरती। त्यांना कनेक्ट करायचं आहे। हा आपला रेडी झाला आहे हेड। फर्स्ट हेड ब्लॉकमध्ये आपण हेड ड्रॉ करून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे नेक। तर पॉइंट 1 आणि 2 मध्ये जो ब्लॉक आहे त्यामध्ये आपले नेक आणि शोल्डर पॉइंट्स येतात किंवा नेक आणि शोल्डर लाईन्स येतात, त्यामुळे आपण या ब्लॉकला काय म्हणतो, नेक अँड शोल्डर ब्लॉक। सो 1 आणि 2 मध्ये आपली पहिली नेकलाईन येणार आहे। नेकलाईनसाठी 1 पॉईंटपासून टुवर्ड्स सेकंड पॉईंट आपल्याला 1/4 इंचवरती पॉईंट मार्क करायचा आहे। त्यानंतर हेडला आपल्याला 1/4 इंच लेफ्ट साईडला, 1/4 इंच राईट साईडला मार्क करायचा आहे।
त्या दोघं पॉईंट्सला आपल्याला खाली एक्सटेंड करायचं आहे. कुठपर्यंत? 1/4 इंचपर्यंत. कारण आपल्या नेकची लेंथ आणि विड्थ ही काय असणार आहे? 1/2 इंच बाय 1/4 इंच. सो आपण एक्सटेंड केलेलं आहे आणि आपण आधी जो पॉईंट घेतला होता 1/4 इंचवरती, तिथून आपण यांना काय केलं? जॉईंट करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला ड्रॉ करायची आहे शोल्डर लाईन. शोल्डर लाईनसाठी पॉईंट 1 पासून पॉईंट 2 याच्यामधला मिड घ्यायचा आहे. सो पॉईंट 1 to 2चा डिस्टन्स आहे 1 इंच, त्यामुळे आपण त्याचा मिड घेतोय 1/2 इंच. 1/2 इंचवरती आपण लाईन मार्क करून घ्यायची आहे. लाईन मार्क केल्यावरती त्या लाईनवरती आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे, जी की आपली शोल्डर विड्थ असणार आहे. तर आपली शोल्डर विड्थ आहे 3/4 इंच प्लस 2 लाईन्स ऑन बोथ साईड. सो आपण एका साईडला हे आपलं 3/4 इंच आहे प्लस 1 आणि 2 या 2 मेजर लाईन्स घेतोय. हा पॉईंट आपण मार्क केला आहे. सिमिलरली अनादर साईडला आपण 3/4 इंच प्लस 1 आणि 2 या लाईन्स घेऊन मार्क केला आहे. आता हे जे 2 पॉईंट्स आपण मार्क केले आहेत शोल्डर लाईनला, ते आपण कनेक्ट करून घेणार आहोत नेक ब्लॉकच्या कॉर्नर्सला. आपण जॉईन करून घेतलेला आहे. आपली जी फर्स्ट लाईन होती, फर्स्ट लाईनला आपण काय केलं आहे? हेड ड्रॉ करायला स्टार्ट केलं आहे. जी आपली सेकंड लाईन होती, सेकंड लाईनवर आपलं हेड एंड झालेलं आहे. जी आपली थर्ड लाईन आहे, थर्ड लाईनवरती आपले बस्ट येतात. जी फिमेल क्रोकी आहे, फिमेल क्रोकीचा जो एपेक्स पॉईंट असणार आहे तो आपला थर्ड लाईनवरती येणार आहे, म्हणून आपण तिला बस्ट लाईन म्हणू शकतो. आता जी फोर्थ लाईन आहे आपली, फोर्थ लाईनवरती आपली वेस्ट येते. सो फोर्थ लाईनला आपण मार्क करू वेस्ट लाईन. आता फोर्थ लाईनवर म्हणजेच थर्ड पॉईंटवरती आपल्या थर्ड ब्लॉकमध्ये आपण काय करणार आहोत? वेस्ट ड्रॉ करणार आहोत. तर वेस्टसाठी काय हवं आहे आपल्याला? वेस्टचं टोटल आपलं मेजरमेंट आहे 1 इंच. सो 1 इंचला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. 1/2 इंच एका साईडला, 1/2 इंच दुसऱ्या साईडला. ही आपली वेस्ट आहे. सिमिलरली आपण काय करणार आहोत? जे आपले शोल्डर पॉईंट आहे ते वेस्ट लाईनला कनेक्ट करणार आहोत. अशा प्रकारे आपलं जे अप्पर बॉडीचं पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपली जी फिफ्थ लाईन आहे, फिफ्थ लाईन आपली आहे हिप लाईन. हिप लाईनवर आपण काय करणार आहोत? हिप लाईनवर वेस्ट लाईनपेक्षा 1/4 इंच एक्सटेंडेड मेजरमेंट्स असतात. सो जर आपण एक पोर्शन 1/2 इंचचा केलेला आहे, तर जो खाली येणार आहे फोर्थ लाईनवरती तो पोर्शन असणार आहे 3/4 इंचचा. सिमिलरली जर आपली पूर्ण वेस्ट इथे 1 इंचेसची आहे, तर आपल्या खाली जो पार्ट येत आहे हिपवरती तो असणार आहे आपला 3/4 इंचचा. 3/4 इंच ऑन बोथ साईड. वेस्ट आपण घेतली आहे 1/2 इंच ऑन बोथ साईड. तर आपण हिपवरती ड्रॉ करत आहोत 3/4 इंच. आपण दोघं पॉईंट्स मार्क करून घेतले. आता आपण वेस्ट लाईनवरचे जे एंड पॉईंट्स होते ते हिप पॉईंट्सला कनेक्ट करून घेऊ. नंतर आहे आपली 6th लाईन, जिथे आपले येतात थाईज. 7th लाईन आपली आहे नी लाईन. 8th आपली आहे लेग लाईन. नंतर आपला 9 पॉईंट असणार आहे. त्यानंतर 10th वरती असते अँकल लाईन. सो 9 पॉईंटवरती जर आपली 10th लाईन आहे अँकल लाईन, त्याच्यावरती आपण काय करणार आहोत? 1/4 मेजरमेंट घेणार आहोत.
जे आपले अँकल्स आहेत ते इथे ड्रॉ करायचे आहेत. फर्स्ट अँकल आपण आपला लेफ्ट अँकल ड्रॉ केला, त्यानंतर आपण आपला राईट अँकल ड्रॉ केला. दोघांचे मेजरमेंट्स आहे 1/4 इंच 1/4 इंच. आता जो आपण हिप लाईन ड्रॉ केली होती ती हिप लाईन आपण काय करू, डायरेक्टली या 1/4 लाईनला कनेक्ट करून घेऊ. आपण कनेक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर लास्ट 11th लाईन आहे आपली, ती आहे फूट लाईन. टेन्थ आपला जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये आता फूट लाईन किती असणार आहे आपली, हा 1/4 इंच होता, आपली फूट लाईन असणार आहे टोटल 1 इंच किंवा हाफ इंच. सो आपला लेग फूट आहे हाफ इंच, राईट फूट आहे हाफ इंच. पॉइंट्स मार्क करून घेतले. आता आपण लाईन्स ड्रॉ करून घेऊ. आपण हेडची विड्थ घेतली होती, टोटल विड्थ आपली होती 3/4 इंच. हेडची जी लेंथ आहे आपली ती टोटल 1 इंच आहे. आपण नेक ड्रॉ केला होता, नेकची जी विड्थ आपली असणार आहे ती 1/4 इंच ऑन बोथ साइड. नेकची जी लेंथ होती ती आपली होती 1/4 इंच. त्यानंतर आपण शोल्डर लाईन ड्रॉ केलेली ती आपली होती 3/4 इंच प्लस 2. 3/4 इंच प्लस 2 लाईन्स होत्या ऑन बोथ साइड. 3/4 इंच प्लस 2 लाईन्स. त्यानंतर आपण वेस्ट ड्रॉ केली, हिप्स, अँकल आणि फिट. ही आपली काय झाली आहे, बॉडी रेडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचे आहे हँड्स. हँड्स आपले ड्रॉ होतील जी आपली शोल्डर लाईन आहे, जो आपला शोल्डर पॉईंट आहे त्यापासून पॉईंट नंबर 6 पर्यंत आपली त्याची सिमिलरली एक लेंथ असणार आहे. सो आपला पूर्ण हँड जो असतो तो असणार आहे 5 इंचेसचा. त्याच्यापैकी 1 इंच आपण डिवाइड करणार आहोत, कशासाठी, आपल्या पामसाठी. सो शोल्डर पॉईंटपासून एका डिस्टन्सवरती आपण काय करत आहोत, 4 इंचेस मार्क करू. 1 2 3 अँड 4. आपण टोटल 4 इंच लेंथ घेतलेली आहे. आपल्याला आता आर्महोल राऊंड जो असतो आपला, तो आर्महोल मार्क करायचा आहे. आर्महोल आपला असणार आहे 3/4 इंच. सो शोल्डर पॉईंटपासून बस्ट पॉईंटजवळ आपल्याला किती मार्क करायचा आहे, 3/4 इंच. तो आपला असणार आहे आर्महोल. आणि आपली रिस्टसाठी लाईन मार्क केलेली आहे 3 इंच. आणि त्यानंतर जो 1 इंच आहे, 4 इंच आहे, त्याच्यामध्ये आपला पाम येणार आहे. सो इथे आपली रिस्ट येणार आहे. रिस्टसाठी आपलं मेजरमेंट आहे 1/4 इंच, ते आपण मार्क करायचं आहे. आर्महोल पॉईंट आणि रिस्ट जॉईंट करून घ्यायची आहे, ते आपण जॉईंट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या पोर्शनमध्ये 1 इंचमध्ये आपल्याला आपला पाम जो आहे तो मार्क करायचा आहे. त्याच्यासाठी रिस्टच्या मिडलने आपण एक डॉटेड लाईन मार्क केली आहे 1 इंचसाठी. त्या लाईनला आपल्याला मेजर करायचं आहे मिडला. 1 इंचच्या लाईनला आपण काय केलं, हाफ इंचमध्ये डिवाइड केलं. त्यानंतर 1/4 इंच या साईडला, 1/4 इंच या साईडला आपण काय केले, मार्क केले. आता जी रिस्टची लाईन होती ती आपण जॉईन करत आहोत मार्क केलेल्या पॉईंट्सला. आणि ते पॉईंट्स परत आपल्याला कुठे जॉईन करायचे आहे, जो एंड पॉईंट आहे आपल्या हाताचा तिथे. या एरियामध्ये असणारे आपला पाम. सो आपली टोटल लेंथ आहे आपल्या हँडसाठी 4 इंच टोटल लेंथ. टोटल लेंथ आपली 4 इंच असणार आहे. आणि रिस्ट पासून पुढे जो आपला पार्ट आहे तो आहे 1 इंच. हा आपण ड्रॉ केला आहे लेफ्ट हँड. आता आपण राईट हँड ड्रॉ करतोय. सिमिलरली जो शोल्डर पॉईंट आहे त्या पॉईंटपासून आपल्याला किती खाली यायचं आहे,
3 इंच, 1 2 3 इंच. 3 इंचवरती आपण रिस्ट ड्रॉ करतोय. रिस्टचं आपलं मेजरमेंट असणार आहे 1/4 इंच. टोटल रिस्टचं मेजरमेंट आहे. आपण टोटल रिस्ट जॉईन करत आहोत, ती आहे 1/4 इंच. त्यानंतर आर्महोल आपला आहे 3/4 इंच. 3/4 इंच मार्क केलं. त्या पॉइंटला रिस्ट पॉइंटवरती जॉईंट केलं. आता रिस्टच्या मिडने आपण काय करतोय, डॉटेड लाईन मार्क करतोय. डॉटेड लाईन आपली किती असणार आहे, टोटल 1 इंच. 1 इंचला आपण मिडलमध्ये ब्रेक केलं. तिथून आपण काय केलं, एक दुसरी लाईन ड्रॉ केली. त्या लाईनवरती मेजरमेंट्स आपण पुन्हा किती घेतले, 1/4 इंच अँड 1/4 इंच, टोटल 1/2 इंच. त्यानंतर रिस्ट आपण काय केली, तिथे जॉईंट केली आणि ते पॉईंट्स परत कुठे जॉईंट केले, जो आपल्या पामचा एंड पॉईंट आहे तिथे. अशा प्रकारे ही आपली रेडी झाली आहे मेकॅनिकल फॅशन फिगर किंवा मेकॅनिकल क्रूक. ही फीमेल 10 हेड. आय होप तुम्हाला समजलं असेल.